नमस्कार. भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम यामधील घटनात्मक विकास या संदर्भातला हा तिसरा व्हिडिओ आपण बघतोय. तर या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढच्या कायद्याच्या संदर्भातला भाग इथे समजावून घ्यायचा आहे. तर आतापर्यंत आपण 4 कायदे बघितलेले आहेत. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 1813चा चार्टर्ड ॲक्ट आणि 1833चा चार्टर्ड ॲक्ट. आता आपण डायरेक्टली 1858च्या कायद्याकडे इथे बघणार आहोत, कारण तिथून पुढचा भाग इथे आपल्याला दिलेला आहे. तर या कायद्यांना ब्रिटिश राजवटीतील कायदे म्हणून ओळखलं जातं. जसं मागच्या व्हिडिओमधील आपण कायद्यांना चार्टर्ड ॲक्ट असं म्हटलं, तसं इथून पुढच्या कायद्यांना ब्रिटिश राजवटीतील भारतीयांसाठी केलेले कायदे म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये साधारण 6 कायदे आहेत. ज्यामध्ये पहिला कायदा आहे 1858चा भारत सरकारचा कायदा, त्यानंतर 1861चा भारत सरकारचा कायदा, त्यानंतर 1892चा भारत सरकारचा कायदा, 1909चा भारत सरकारचा कायदा. पण 1909च्या भारत सरकारच्या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतात. त्यानंतर 5वा कायदा आहे 1919चा भारत सरकारचा कायदा, पण या कायद्याला मॅन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा असं म्हणतात. आणि 6वा कायदा आहे 1935चा, ज्याला हिंदुस्थान किंवा भारत सरकारचा कायदा म्हणूनच ओळखला जातो. तो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याला आपल्या संविधान रचनेचा मूळ पाया म्हणूनही ओळखला जातो. असे 6 कायदे मुख्य आहेत. पण 7वा कायदा पण याच्यामध्ये एक आपण ऍड करू शकतो, तो म्हणजे 1947चा स्वातंत्र्याचा कायदा, पण तो इथे नाही आहे. पण 6 कायद्याचा भाग आपल्याला इथे दिलेला आहे, ज्याला ब्रिटिश राजवटीमधील भारतीयांसाठी केलेले कायदे म्हणून इथे आपण अभ्यासणार आहोत. तर याच्यातला पहिला कायदा आपल्याला बघायचा आहे 1858चा भारत सरकारचा कायदा. तर साधारण 1858चा भारत सरकारचा कायदा का अंमलात आला याचं पहिलं कारण आपण समजावून घेऊ. ते म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 1857ला भारतामध्ये एक बंड झालं, ज्याला आपण 1857चं बंड म्हणतो, किंवा 1857चं शिपायांचं बंड म्हणतो, किंवा 1857चा पहिला स्वातंत्र्य लढा असंही म्हणतो. त्याला अनेक नाव आहेत. तर ते 1857चं बंड झालं, मग त्याची परिणाम ही बऱ्यापैकी अभ्यासण्यात आले. ब्रिटिश पार्लमेंटने ते अभ्यासले आणि मग 1858ला कायदा केला, तो 1857च्या बंडाचं फलित म्हणून. त्यामुळे तत्कालीन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया, या व्हिक्टोरिया राणीनं हा 1858चा कायदा जाहीर केला, प्रसिद्ध केला. म्हणून या 1858च्या कायद्याला व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा म्हणूनही ओळखलं जातं, जो साधारण 1 नोव्हेंबर 1858 रोजी प्रसिद्ध झाला. तर या कायद्यातली पहिली तरतूद आहे की 1858च्या कायद्यानुसार भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय अधिकार काढून घेतले जातील आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात फक्त व्यापार करण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आम्ही असं म्हणू शकतो की 1858च्या कायद्यानुसार भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि प्रत्यक्षात इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता भारतात सुरू झाली. त्यामुळे इथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता भारतामध्ये सुरू झाली. त्यामुळे आता इथे इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता सुरू झाली आणि म्हणून इथे काही बदल भारतीयांच्या दृष्टीने करण्यात आलेले दिसतात. या कायद्यात दुसरा महत्त्वाचा बदल जो आहे तो म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटचा एक प्रतिनिधी भारतामध्ये कारभार करण्यासाठी नेमला जाईल
असं ठरवण्यात आलं आणि तोच प्रतिनिधी म्हणजे राज्य सचिव. त्यामुळे 1858च्या कायद्यानुसार राज्य सचिवाची नेमणूक करण्यात आली, जो राज्य सचिव भारताच्या राज्य कारभाराला जबाबदार असेल असं गृहीत धरण्यात आलं. म्हणजे इथे गव्हर्नर जनरल यांचे अधिकार कमी होऊन येथे राज्य सचिवाचे अधिकार वाढलेले दिसतात. या कायद्यातली तिसरी तरतूद आहे, जसं इथे भारतातील राज्यकारभार बघण्यासाठी राज्य सचिवाची नेमणूक करण्यात आली, तसं गव्हर्नर जनरल या पदाला पुढे व्हाईसराय असे संबोधन देण्यात आले. म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद रद्द होऊन त्याच्या ऐवजी व्हाईसराय हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. पण असं म्हटलं जातं की गव्हर्नर जनरल ऐवजी किंवा त्याचंच नामकरण व्हाईसराय असं म्हटलं जाऊ लागलं. या 3 मूळ गोष्टी. त्यानंतर चौथी तरतूद याच्यामध्ये महत्वाची की राज्य सचिवाला मदत करण्यासाठी म्हणून एका वेगळ्या 15 सदस्यांचंही एक समिती गठीत करण्यात आली, ज्याला काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतात. एक नियामक मंडळ, भारत मंडळ, नियामक मंडळापेक्षा भारत मंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे राज्य सचिव, ज्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट्स असं म्हटलं जाऊ लागलं, आणि या सेक्रेटरी ऑफ स्टेट्सला मदत करण्यासाठी एक काउन्सिल ऑफ इंडिया नावाच्या मंडळाची, ज्याला आपण भारत मंडळ असं म्हणू, तर 15 सदस्यांचं एक भारत मंडळ गठीत करण्यात आलं आणि राज्य सचिव आणि भारत मंडळ यांच्याकडून भारताचा राज्यकारभार बघण्यास या कालखंडापासून सुरुवात झालेली दिसते. आणखी 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, पण त्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाहीत, पण येथे मी सांगणार आहे, कारण या 2 गोष्टींवरतीच पुढचे कायदे आपल्याला महत्त्वाचे ठरतात. याच्यातली 5वी तरतूद अशी होती की 1858 नंतर भारतीयांना विश्वासात घेऊन भारताचा राज्यकारभार बघितला जाईल असं व्हिक्टोरिया राणीनं जाहीर केलं. म्हणजे 1858 नंतर भारताचा राज्यकारभार करत असताना भारतीयांना विश्वासात घेतलं जाईल अशी तरतूद करण्यात आली. आणि 6वी तरतूद याच्यातली महत्वाची आहे, जे मागच्या चार्टर्ड ऍक्टमध्येही होतं की धर्म आणि जात याच्यावर आधारित कोणताही भेदाभेद पाळला जाणार नाही. पण त्याच्यात थोडीशी दुरुस्ती या कायद्यामध्ये करण्यात आली, ती म्हणजे यानंतर म्हणजे 1858 नंतर भारतीयांच्या धार्मिक गोष्टींमध्ये इंग्लंडचं सरकार हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे अशा 6 तरतुदी या 1858च्या कायद्यातल्या महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि इंग्लंडच्या पार्लमेंटची किंवा इंग्लंडच्या राणीची सत्ता भारतात सुरू झाली. हा कारभार बघण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट्स किंवा राज्य सचिव याची नेमणूक करण्यात आली. गव्हर्नर जनरल हे नामकरण बदलून व्हाईसराय असं नवीन पद निर्माण करण्यात आलं. सेक्रेटरी ऑफ स्टेट्स याला मदत करण्यासाठी काउन्सिल ऑफ इंडिया या भारत मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये 15 सभासद होते. आणि 2 अप्रत्यक्ष गोष्टी लक्षात ठेवायच्या की भारतीयांना विश्वासात घेऊन भारतामध्ये राज्यकारभार केला जाईल आणि भारतीयांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. अशा 6 गोष्टी 1858च्या कायद्यातल्या लक्षात ठेवायच्या. यानंतर 3च वर्षानं दुसरा कायदा आला भारत सरकारचा, त्याला आपण 1861चा भारत सरकारचा कायदा असं म्हणतो. तर या कायद्यामध्ये जे मी 2 अप्रत्यक्ष बदल आता सांगितले ते इथे महत्वाचे, कारण या कायद्यानुसार भारतीयांना
भारतीयांच्या प्रशासनामध्ये सामावून घेणं गरजेचं होतं, कारण कसं आश्वासन देण्यात आलेलं होतं. त्यामुळे 1861चा कायद्याचा एक मूळ उद्देश आपल्याला दिसतो की ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याची सुरुवात या 1861च्या कायद्यानुसार सुरू झालेली आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा भारतीयांसाठी जे आपण कायदे तयार करणार आहोत ते कायदे तयार करण्याच्या समितीमध्ये भारतीयांना सामावून घेण्यात आलं. आणि अशा 2 समित्या होत्या. एक केंद्रीय कायदेमंडळ होतं आणि दुसरं प्रांतीय कायदेमंडळ होतं. अशा केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळामध्ये भारतीयांची नेमणूक करण्याची सुरुवात या कायद्यानुसार झाली. त्यानंतर दुसरी तरतूद, व्हॉइसरॉय याला मदत करणाऱ्या कार्यकारी समितीमध्येही भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं जाईल किंवा व्हॉइसरॉयच्याही सल्लागार मंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं गेलं या कायद्यानुसार. आणि या कायद्यातली तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जर यदाकदाचित भारतात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर या आणीबाणीच्या काळामध्ये तात्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी व्हॉइसरॉयला देण्यात आली. त्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटचा विचार किंवा त्यांची परवानगी न घेता भारतातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन येथे गव्हर्नर जनरलनं किंवा व्हॉइसरॉयनं निर्णय घ्यायचे असा एक अधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आला. अशा 3 गोष्टी 1861च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये महत्त्वाच्या, ज्यामध्ये मूळ उद्देश लक्षात ठेवायचा की 1861च्या कायद्यानुसार भारतीयांना भारतातील ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व द्यायला सुरुवात झाली. यानंतर पुढचा महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे 1892चा भारत सरकारचा कायदा, हा तिसरा कायदा. तर याच्यामधल्या 2च गोष्टी आपण बघू. तर एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची परत मागच्या कायद्यातली, ती म्हणजे या कायद्यानुसार सुद्धा भारतीयांना ब्रिटिशांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सामावून घेण्यात आलं, पण संख्या वाढविण्यात आली. जे केंद्रीय आणि प्रांतीय या 2 कायदे मंडळांची सभासद संख्या वाढवण्यात आली आणि वाढवलेल्या सभासद संख्येमध्ये जास्तीत जास्त भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. पण एक गोष्ट इथे आहे की केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळामध्ये जे सदस्य निवडले जायचे किंवा नेमणूक केली जायची ते सर्वानुमते किंवा निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जायचे. त्यामुळे इथे सदस्य संख्या वाढवून जास्तीत जास्त भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या 1892च्या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर कायदेमंडळातील निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. म्हणजे एका बाजूला कायदेमंडळ समितीमध्ये तर सदस्य संख्या वाढवण्यात आली, पण निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीयांना सामावून घेतलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर प्रांतीय आणि केंद्रीय या दोन्ही कायदेमंडळाचे अधिकार वाढवण्यात आले आणि केंद्रीय आणि प्रांतीय या दोन्हीही कायदेमंडळांना देशाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजे कायदेमंडळाला भारतात कोणते कायदे निर्माण करावे किंवा त्या कायद्यांची अंमलबजावणी कशी करावी एवढ्याच अधिकारापुरतं मर्यादित न ठेवता या कायदेमंडळाला भारताच्या आर्थिक गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालण्याचे अधिकार किंवा जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे
देशाच्या आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला देण्यात आला. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा या कायद्याचा आहे तो म्हणजे जर भारतीयांना देशाच्या शासन व्यवस्थेविषयी, प्रशासन व्यवस्थेविषयी, आर्थिक अंदाजपत्रकाविषयी जर काही प्रश्न विचारायचे असतील तर या कायदेमंडळाला 6 दिवस अगोदर पूर्वसूचना देऊन प्रश्न विचारण्याचा अधिकारही देण्यात आला. म्हणजे आपल्या देशाच्या शासन व्यवस्थेचं विकेंद्रीकरण या कायद्यानुसार झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एका बाजूला भारतीयांना निवड प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात आलं, केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळाची सभासद संख्या वाढवण्यात आली, वाढवलेल्या सभासद संख्येमध्ये जास्तीत जास्त भारतीयांना सामावून घेण्यात आलं, कायदेमंडळाला आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचाही अधिकार देण्यात आला आणि याच कायदेमंडळाला जर देशाच्या शासन व्यवस्थेविषयी प्रश्न विचारायचे असतील तर 6 दिवस अगोदर पूर्वसूचना देऊन प्रश्न विचारण्याची मुभा सुद्धा देण्यात आली. त्यामुळे असे हे 1892चा कायदा महत्त्वाचा होता भारतीयांच्या दृष्टीने की ज्याच्यामध्ये भारतीयांना जास्त प्रतिनिधित्व ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेमध्ये मिळालेलं आपल्याला दिसतं. तर या व्हिडिओमध्ये असे 3 कायदे 1858, 1861 आणि 1892 असे 3 भारत सरकारचे कायदे आपण इथे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतरचे 3 कायदे आहेत 1909, 1919 आणि 1935 ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. धन्यवाद.